शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, असे अभंगामधून सांगणारे जगद्गुरु संत तुकोबाराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. पराविया नारी आम्हा रुक्माई समान, हा तुकोबांनी दिलेला नैतिकतेचा विचार आमच्या छत्रपतींनी जपला होता. म्हणून तर स्वराज्यातील स्त्रियांबरोबरच शत्रूच्या स्त्रियांना सुद्धा सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे ही भूमिका महाराजांची होती. शाहिस्ते खानाला जाऊन मिळालेली रायबागीन स्वराज्यावर आक्रमण करण्याच्या हेतून आली होती. त्यावेळी मावळ्यांनी तिला पकडलं आणि महाराजांच्या समोर हजर केलं. त्यावेळी महाराजांनी तिची साडी चोळी आणि जडजवाहरांनी ओटी भरली, तिला समज दिली आणि अभयदान दिलं. बेलवाडी नावाचा किल्ला आहे. त्या बेलवाडी किल्ल्याला शिवाजी महाराजांच्या दादाजी रघुनाथ नावाच्या सरदारानं वेढा दिला. दादाजी रघुनाथाबरोबर शिवाजी महाराजांचे मेहुणे सखुजीराव गायकवाड सुद्धा होते. या लढाईमध्ये किल्लेदार मारला गेला, परंतु तरी सुद्धा सेना लढत होती, कारण त्या सेनेचं नेतृत्व त्या किल्लेदाराची पत्नी सावित्रीबाई करत होती. तब्बल महिनाभर लढा तिनं दिला. शेवटी दादाजी रघुनाथानं किल्ला जिंकला आणि या विजयाच्या उन्मादामध्ये सखुजी गायकवाडांनी त्या सावित्रीबाईवर बलात्कार केला. किल्ला जिंकल्याची बातमी शिवाजी महाराजांच्या कानावर आली. त्याचबरोबर सावित्रीबाईशी अतिप्रसंग केल्याची बातमी सुद्धा महाराजांच्या कानावर पडली. महाराजांनी ताबडतोब सखुजी गायकवाडाला दरबारामध्ये हजर करण्याचा आदेश दिला. सखुजी गायकवाडाला दरबारामध्ये हजर केलं गेलं. त्यावेळी शिवाजी महाराज म्हणाले, अरे शत्रूची स्त्री असली म्हणून काय झालं, तिला सुद्धा सन्मानानं वागवलं पाहिजे. स्त्रियांची बेआबरू करणं हे महापाप आहे आणि हे महापाप तू केलंय, त्यामुळं तुझे डोळे काढण्याची आणि हात छाटण्याची शिक्षा आम्ही देतो. महाराजांनी शिक्षा सुनावली आणि शिक्षेची अंमलबजावणी झाली. महाराजांनी स्वतःच्या मेहुण्याचे डोळे काढण्याची आणि हात छाटण्याची शिक्षा दिली होती. महाराजांच्या अशा स्त्रीविषयक धोरणांमुळेच स्वराज्यातील स्त्रियांबरोबरच शत्रू मुलकातील स्त्रिया सुद्धा महाराजांबद्दल आदर बाळगून होत्या. धन्य तो राजा आणि धन्य त्याचं ते स्वराज्य. भेटूयात पुन्हा.